नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्माळे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमधील लिपिक संवर्गामध्ये अन्यायाची खूप भावना आहे. अनेक विभागामध्ये वर्षानुवर्षे लिपिक पदावर काम केल्यानंतर बढतीच मिळत नाही अशी भावना आहे. त्यामुळं वेतन श्रेणी वाढ होत नाही, बढती होत नाही, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर साहेब यांच्याशी चर्चा करूयात. साहेब, लिपिक संवर्गासंदर्भात नेमका काय अन्याय होतोय आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे? लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला 4थ्या वेतन आयोगापासून आम्हाला वेतन श्रेणी अपेक्षित जी आहे ती मिळत नाही अशी त्यांची मागणी आहे. सध्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न हा संवेदनशील झाला आहे. लिपिक संवर्ग हा जर एकूणच त्याचा विचार आपण जर केला तर केंद्राचा लिपिक काय किंवा राज्यामधील लिपिक संवर्गाचे कर्मचारी काय, दोघांनाही वेतन श्रेणी सर्व वेतन आयोगाने सारख्याच स्वरूपाची त्या ठिकाणी दिलेली आहे. पण असं असून सुद्धा लिपिक संवर्गातील कर्मचारी 4थ्या वेतन आयोगापासून आमच्यावरती अन्याय झालाय अशी स्वरूपाची मागणी, अशा स्वरूपाची त्या ठिकाणी त्यांचं पुढे येऊन त्या संबंधामध्ये त्या ठिकाणी स्वतःचा राग व्यक्त करणे असे प्रकार आम्हाला सातत्याने दिसून येतात. याचा मेरिटवरती विचार जर आपण केला तर निश्चितच लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी त्यांनी जी मागणी त्या ठिकाणी पुटफोड केलेली आहे त्याचा जर आपण विचार केला तर लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी बदला ही मागणी कधी कुठलाही आयोग त्या ठिकाणी मान्य करू शकणार नाही. मात्र आता समजा उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगामध्ये जी वेतन श्रेणी किंवा वेतन बँड त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्या संबंधामध्ये सगळीकडे सारखाच त्या ठिकाणचा न्याय, समन्यायी त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी साधली जाईल. परंतु त्यांच्या दुखण्याचं नेमकं कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या विभागात लिपिक संवर्ग कर्मचारी अपॉइंट होतो किंवा त्याची अपॉइंटमेंट होते त्याच विभागामध्ये सेवानिवृत्त सुद्धा तो लिपिक पदावरच होतो. कालबद्ध पदोन्नतीचा त्याला फायदा मिळतो, सेवांतर्गत आश्वासित प्रगतीचा त्याला फायदा मिळतो, पण तरी सुद्धा सामाजिक स्टेटस असतात ती त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत नसतात. म्हणून हा लिपिक संवर्गातील कर्मचारी नाराज राहतो. हा विचार सम्यकपणे करून महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये एक शासन निर्णय पारित केला आणि त्या पर्टिक्युलर कुठल्या विभागात अशी परिस्थिती असेल तर तिथल्या कर्मचाऱ्यांना एकंदरीत त्यांच्या ज्या काही रास्त त्या ठिकाणचं जे स्वरूप आहे त्यांच्या मागणीचं त्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटने अशा प्रकारचा अभ्यास करून जे काही सजेशन येईल किंवा शिफारस येईल ती वित्त विभागाकडे पाठवावी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. काही विभागांनी या संबंधामध्ये अगदी महसूल असेल किंवा इतर काही डिपार्टमेंट असेल त्यांनी विचार करून या संबंधात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण तो वेतन श्रेणी बदलून नव्हे तर लिपिकांची पदोन्नतीची शृंखला जी आहे त्या शृंखलेचा जर विचार केला तर मधले काही स्तर कमी करून त्याला वरची वेतन श्रेणी मिळण्यासंबंधातला मार्ग जर खुला करून जर ठेवला तर याच्यावरचा अन्याय झालेला अन्याय जो सदृश्य परिस्थिती दिसते त्यातून त्याला न्याय मिळू शकतो. अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे. या संबंधामध्ये नामदार महाजन यांच्या समवेत अलीकडेच चर्चा झाली. तिथे सुद्धा हेच प्रश्न मांडल्यानंतर शासनाने ते स्वीकार केले. परंतु लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी तुम्ही म्हणजे दुसरी करा किंवा त्यांना वेगळी द्या ही मागणी त्या ठिकाणी मान्य झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मागणीचं स्वरूप डिपार्टमेंट वाईज किंवा विभागीय स्तरावरती त्या ठिकाणी बदलून
त्या विभागातर्फे त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते जर तुम्हाला न्याय देत नसतील तर मध्यवर्ती संघटना निश्चितपणे त्यात इंटरव्हेन्शन करेल. परंतु प्रयत्न हा पहिला तुमच्या डिपार्टमेंटकडून व्हायला पाहिजे. आणि तो जर तसा त्या ठिकाणी झाला तर मग आपण जी उदाहरणं देता की क्षर डिपार्टमेंटने असं घडलं, या डिपार्टमेंटमध्ये असं घडलं, तुमच्याही डिपार्टमेंटमध्ये तसंच घडवण्यासंबंधामध्ये निश्चितच मध्यवर्ती संघटना त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील. महाराष्ट्रामध्ये 5.5 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेत सुद्धा साधारणतः 3-1 लाख कर्मचारी आहेत. त्या 8.5 लाखामध्ये जवळजवळ 40% हे लिपिक पद त्या कर्मचारी असू शकतात. एवढी मोठी संख्या आहे. परंतु प्रत्येकाचं जे एकंदरीत स्थान आहे किंवा त्याची परिस्थिती आहे ती विभागनीय वेगवेगळी त्या ठिकाणी असल्या कारणानं आम्ही सजेशन जे मगाशी केलं ते आम्ही करत असतो. म्हणून आम्ही एक मागणी घेतली आता 21 तारखेच्या आंदोलनामध्ये की जे आकृतीबंधाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. आकृतीबंधाबाबत धोरण त्या ठिकाणी फिक्स झालं की मग पदोन्नतीची शृंखला कुठली असू शकते याचा निर्वाळा त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि एकदा का पदोन्नतीची शृंखला झाली तर कुठलं स्तर कमी करायचं, कुठलं स्तर वाढवायचं या विषयावरती विचार होऊ शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा त्या डिपार्टमेंटचा आकृतीबंध आहे तो त्या ठिकाणी फायनल होण्याची गरज आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणार निश्चितपणे आम्ही सुद्धा आमच्या पातळीवर प्रयत्न करू.